मोठी बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू झालेले आहेत। हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही बंदी करण्यात आलेली आहे। विशाळगड अतिक्रमणाविरोधातील आंदोलनामुळे आता ही खबरदारी घेतली जाते आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 जुलैपर्यंत बंदी आदेश आता असणार आहेत। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून। रणजित, आपण बघतोय आता 29 जुलैपर्यंतचे हे आदेश आहेत, यामागचं नेमकं कारण काय आणि काय आदेश आहेत सविस्तर? विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले आहेत। उद्या सकाळी 8:30 वाजता ते विशाळगडाच्या दिशेने हजारो कार्यकर्त्यांसोबत ते वंदन करण्यासाठी जाणार आहेत। याच वेळी तिथं स्वच्छता मोहीम सुद्धा होणार आहे। विशाळगडचं अतिक्रमण काढण्यास महाराष्ट्र शासन यांनी कुठलीही भूमिका ठोस घेतलेली नाही। त्या पार्श्वभूमीवर अनेक हिंदुत्ववादी संघटना उद्या विशाळगडावर पोहोचतायत। त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सध्या कोल्हापूर जिल्हा 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू केलेले आहेत। उद्या सकाळी हजारोंच्या संख्येने खरं तर कोल्हापूरातून हे शिवभक्त निघणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातून आता किमान 1000 कार्यकर्ते या परिसरात पुण्यातून निघलेले आहेत। ते कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत। या सर्व गोष्टींची बाब अतिशय गंभीररित्या घेऊन जिल्हा प्रशासनानं सध्या हे आदेश काढलेले आहेत। उद्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः विशाळगड। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।